नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगरपरिषद भरती 2024 अंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात काय अपडेट आलेली आहे ते समजेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आत्ताची जी काही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023 अंतर्गत लेखापरीक्षण व लेखा संवर्ग या पदाकरिता अंतिम निवड सूची व अतिरिक्त अंतिम निवड सूची संदर्भात या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त एक शुद्धीपत्रक देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे। यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023 अंतिम निवड सूची व अतिरिक्त अंतिम निवड सूची संदर्भात या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, पहा जे काही अपडेट येत आहेत त्या संदर्भात ॲडिशनल वेटिंग लिस्ट तसंच ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अंतिम निवड सूची तसेच अतिरिक्त निवड सूची लेखापरीक्षण व लेखा या संवर्गाकरिता ही PDF ही डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला यासंबंधी योग्य माहिती भेटेल। ओके, सी हिअर नगर प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत 30 ऑगस्ट 2024 रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023 अंतर्गत संवर्गनिहाय अंतिम निवड सूची व अतिरिक्त अंतिम निवड सूची अर्थात प्रत्यक्ष यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संदर्भ तुम्ही पाहू शकता। संचालनालयाचे जे काही अधिकृत प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी पदभरती संदर्भात 10 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले होतं। त्यानुसार कागदपत्रे पडताळणी संदर्भात तुम्ही या ठिकाणी जे शेड्यूल देण्यात आलेले होते त्या शेड्यूलप्रमाणे या ठिकाणी हे संदर्भ जे आहेत घेण्यात आलेले आहेत। ओके, आणि त्यानुसार पहा आता जी काही अपडेट आलेली आहे त्यामध्ये जे काही संदर्भ देण्यात आलेले आहेत त्याच्या अधीन राहून या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांनो, पहा संदर्भ क्रमांक 3 नुसार भाग 2 मधील अतिरिक्त प्रारूप निवड सूचीतील अर्थात प्रतीक्षा यादी संवर्गनिहाय उमेदवारांना पहिली संधी ही 22/7/2024 रोजी तसंच 26/7/2024 रोजी संदर्भ क्रमांक 5 नुसार जे उमेदवार गैरहजर राहिलेले होते कागदपत्रे पडताळणी करिता त्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती, ती 7 ऑगस्ट 2024 रोजी। त्यानुसार पहा भाग 1 आणि भाग 2 मधील 18 ऑगस्ट 2024 रोजी जे उमेदवार अनुपस्थित राहिलेले आहेत कागदपत्रे पडताळणीसाठी त्यांना तिसरी संधी जी आहे ते या ठिकाणी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्यानुसार परत एकदा चौथी संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली होती 15 मार्च 2024 रोजी। ठीक आहे, विद्यार्थ्यांनो, पहा त्यानुसार जे काही संदर्भ देण्यात आलेले आहेत त्यानुसार अतिरिक्त अंतिम निवड यादी तसेच प्रत्यक्ष यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक घटक श्रेणी अ ब क या पदाकरिता या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। इतरही पदाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल, ज्या पदासाठी तुमची निवड झालेली असेल त्या पदाची तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या PDFमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023 करिता तयार करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना व बुकलेटमधील प्रकरण 6 निकाल प्रक्रिया यामधील 6.6.12 भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास कनिष्ठ पदावरील उमेदवारास जसे की श्रेणी क वरून श्रेणी ब वर तसेच श्रेणी ब वरून श्रेणी अ वर रिक्त होणाऱ्या पदावर हक्क सांगता येणार नाही किंवा श्रेणीवाढ करण्यात येणार नाही किंवा त्यासंबंधित विनंती कुठल्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही। याबाबतची निवेदने प्राप्त झाल्यास कोणतीही कारवाई न करता परस्पर दप्तरी दाखल करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही अपडेट असणार आहे उमेदवारांकरिता। जे उमेदवार ज्या पदावर निवड झालेली आहे अशा पदावरून समजा क या पदावरती निवड जर झालेली असेल तर त्याला ब या श्रेणीवरती, ठीक आहे, ब या श्रेणीवरती शिफ्ट होता येणार नाही किंवा पदोन्नती केली जाणार नाही। तुम्ही ज्या पदावर तुमची निवड झालेली आहे त्याच पदावर तुम्हाला या ठिकाणी रुजू व्हावं लागणार आहे आणि इंटरनल प्रमोशन देखील या ठिकाणी नसणार आहे। ठीक आहे, याबाबत ही अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। ठीक आहे, नंतर उपरोक्त तरतुदीनुसार
अंतिम निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर भविष्यात श्रेणी अ श्रेणी ब मधील पद रिक्त झाल्यास अथवा श्रेणी अ आणि ब मधील उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कोणत्याही उमेदवारास श्रेणी बदल करून नियुक्ती देण्यात येणार नाही. ठीक आहे. सो नंतर पहा भाग 2 मधील अतिरिक्त निवडसूची प्रत्यक्ष यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना गुणानुक्रमानुसार अराखीव जागेवर समावेश होत असल्यास त्यांना अराखीव व त्यांच्या संबंधित सामाजिक प्रवर्ग अशा दोन्ही ठिकाणी निवडीचा प्रवर्ग या रकान्यात गुणानुक्रमानुसार समावेश करण्यात आलेला आहे. जी काही प्रत्यक्ष यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे, समांतर आरक्षण आहे, त्यानुसार या ठिकाणी गुणवत्ता यादी तसंच गुणानुक्रमानुसार उमेदवारांच्या नावाची यादी हे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अंतिम निवडसूचीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारांची नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांनो पहा, जरी तुमच्या नावाचा या ठिकाणी समावेश असेल या यादीमध्ये तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन जे आहे किंवा नियुक्ती तुम्हाला दिलेली आहे असं तुम्हाला समजायचं नाही. ठीक आहे. त्या संदर्भात नियुक्तीसंदर्भात या ठिकाणी लवकरच अपडेट येणार आहे. पहा, अंतिम निवडसूचीमधील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी जसे की खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक असेल, पदवीधर, अंशकालीन उमेदवार असेल, दिव्यांग व अनाथ कॅन्डिडेट असेल, समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येईल आणि नंतर पडताळणी नंतर तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीचे पत्र जे आहेत किंवा नियुक्तीचे आदेश जे आहेत देण्यात येणार आहेत. ठीक आहे. सो संपूर्ण प्रोसेस जे आहे तुमचे जॉईनिंग संदर्भात या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. ओके. सो त्या इन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे ज्या काही नियुक्ती संदर्भाचे आहेत ते. तत्पूर्वी जरी तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी या यादीमध्ये असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अंतिम जॉईनिंग जे आहे ते परत एकदा तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्हेरीफाय केले जातील किंवा त्या तत्सम अधिकारीद्वारे त्या ठिकाणी चेक केले जातील आणि नंतर तुम्हाला नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी निर्गमित करतील. ठीक आहे. सो सदर निवडसूचीमध्ये प्रसिद्ध केल्यापासून म्हणजेच आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 पासून पुढील 1 वर्षापर्यंत वैध राहणार आहे. यामधील निवडसूची ही आपोआप व्यपगत होईल. ठीक आहे. जरी तुमचं वेटिंगवरती नाव असेल विद्यार्थी मित्रांनो तर वेटिंगच्या कॅन्डिडेटला 30 ऑगस्ट 2024 पासून ते पुढील 1 वर्षापर्यंत त्यांचं नाव या ठिकाणी ह्या वेटिंग लिस्टमध्ये असणार आहे. जर वॅकंट जागा जर राहिल्या तर त्यांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी वॅकन्सी त्या भरल्या जाणार आहेत जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांच्या थ्रू. ठीक आहे. नंतर पहा, लेखासंवर्गाची श्रेणीय भाग 1 अंतिम निवडसूची व भाग 2 अतिरिक्त अंतिम निवडसूची प्रसिद्ध झालेली आहे. तसंच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर, अपात्र, ऑप्टिंग आउट अशा उमेदवारांनी जे ऑप्टिंग आउट केलेले आहे अशा उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. आणि ही जी निवडसूची आहे तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या संबंधित योग्य माहिती भेटेल. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत असतात भरती संदर्भाच्या त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.